नमस्कार मंडळी, आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर गेले 2-3 दिवस झाले मी व्लॉगच टाकत नव्हती, कारण की मला एडिटिंग करायला टाईमच भेटत नव्हता। आता कामच एवढी होती की मग म्हटलं जे शूट करता येईल तेवढं शूट करूया, नंतरच आपण एडिटिंग करून एकच व्लॉग पोस्ट करूया। तर इकडे आले होते मी आपल्या गणपतीच्या दुकानामध्ये। तोपर्यंत मांडववाले दादा वगैरे ते आले होते, कारण खालचं काम झालं होतं पण वरचं काम बाकी होतं। तर इथे जाळ्या वगैरे लावायला त्यांनी सुरुवात केलेलं, कारण की फ्रंटनी ओपन होतं आणि इकडे कार्पेट वगैरे सेम खालच्यासारखंच केलेलं, फक्त खाली टेबल्स होते आणि वरती आपण मांडणी तयार करणार होतो। तर मी इकडे एका दादा त्यांना बोलवलं होतं, पण त्यांना मांडणीच तयार करायला काही जमलंच नाही, तर ते निघून गेले। तर मी आली खाली थोडा वेळ बसले, कारण मांडववाले दादा जे होते त्यांचं काम बाकी होतं। म्हटलं त्यांचं काम झालं की मग शॉप बंद करून मग मी पण घरी जाईल आणि जेवेल वगैरे। तर नंतर काही काम झालंच नाही, पण सेकंड डेला आम्ही परत एका दादा त्यांना बोलवलं। ते थोडे रॅक बनवत होते मोजमाप घेऊन, पण त्यांना थोडं जमतच होतं। तोपर्यंत आलेला माझा इकडे मोठा भाऊ, इकडे तो थोडा हवा खात होता, कारण त्याला नंतर द्यायचं होतं महत्त्वाचं काम। तर महत्त्वाचं काम हे बघा, त्याला महत्त्वाचं काम दिलेलं की तू सगळ्या टेबल्सवर चढून जाळ्या वगैरे सगळं काढून घे। तोपर्यंत माझी वहिनीसुद्धा आलेली, ती येऊन इकडे बसली। नंतर आली आमची शाडू मातीच्या मूर्त्यांची गाडी। तर गाडी वगैरे म्हणजे उतरवली। नंतर परत माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं की मोजमाप घेऊन कसं बनवायचं वगैरे। तोपर्यंत एक क्रॅक तयार झाली होती, पण त्या दादा त्यांना झाला वेळ, मग ते गेले निघून। शेवटी रात्री आम्हीच तिघांनी काम करायला सुरुवात केली, म्हणजे मी, माझे मिस्टर, माझा भाऊ आणि अजून एक दादासुद्धा आला होता। आता काम करता करता आम्हाला सकाळचे 5:45 कधी वाजले समजलंच नाही। तर म्हटलं आता सकाळ झालीच आहे, तर चला थोडंसं फ्रेश होऊया, म्हणजे आपण एक चहा पिऊन येऊया। तर आम्ही गेलो चहा प्यायला। चहा पिऊन आलो आणि त्या दादा त्यांनासुद्धा चहा आणला आणि नंतर परत शॉपमध्ये जाऊन म्हणजे थोडी जी कामं बाकी होती ती सगळी केली। तर कामं उरकता सकाळचे वाजले 7। आता मस्त सनराईजसुद्धा झाला होता। तर म्हटलं चला सकाळी आता थकलो तर खूपच आहोत आपण, तर आपण काहीतरी नाश्तासुद्धा करून घेऊया। तर हायवेला लागलो, तर मस्त सनराईज वगैरे बघत आम्ही चाललोच होतो। तेवढ्यात आपलं दिसलं हे आसनगाव स्टेशन। आता आसनगाव स्टेशनवरून रोज कोण ट्रॅव्हल करतं मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो, नाश्त्याची ऑर्डर वगैरे दिली। तेवढ्यात दर्शन झालं आपल्या श्रीकृष्णाचं। यांना बघून सकाळी मन एकदम तृप्त झालं। तर आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि फॉलो, लाईक, कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।